साथ न्याय करा, हमारे बेटा को मार डाले, इन लोग सब मिल के मारे हैं, हमारे साथ न्याय करो, जो सबके हमारे भाई बंधु बन के हमारे जाति जाता। आपको बिल्कुल न्याय मिलेगा आंटी, बिल्कुल न्याय मिलेगा आपको। हमारे भैया सुखाना की न्याय रहना, हमारे भैया को मार डाले, मार मीडिया ले हैं ना हैं। आंटी, जिस तरह से बॉडी आपको दिखाया गया, आपको क्या लग रहा है? हम सब कान तल जाएंगे, टांग दिया, कान तल जाएंगे सर। हम एससी हैं, मार के तब लटकाए हैं। पहले मारा गया उसका गला, साड़ी गला कहाँ पाएगा मेरा बेटा। पब्लिक सिटी न्यूज धक्कादायक मोठी बातमी। पॉक्सोच्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या, जरीपटका ठाण्यात उडाली खळबळ। नागपूर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका 19 वर्षीय आरोपीने पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। मनोज कुमार रामजी भाटिया 19 असे मृत आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातल्या हंडिया गावातील रहिवासी होता। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार मनोज कुमार हा शिक्षणासाठी उत्तर प्रदेशातून नागपुरात आला होता। जरीपटका भागात राहत असताना त्याने एका अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून पळवून नेले होते। या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती। तपासादरम्यान जरीपटका पोलिसांनी प्रयागराज पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशातून आरोपीला ताब्यात घेतले आणि मुलीसह नागपुरात आणले। या प्रकरणात त्याच्यावर पॉक्सो POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोठडीत संपवले जीवन। विशेष म्हणजे बुधवारीच न्यायालयाने मनोज कुमारला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। कोठडीत असताना पोलीस त्याची चौकशी करत होते, मात्र बुधवारी रात्री त्याने कोठडीतच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली। गुरुवारी सकाळी पोलीस कर्मचारी कोठडीकडे गेले असता हा प्रकार समोर आला। राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा आहे। अशा संवेदनशील जिल्ह्यात पोलीस कोठडीतच आरोपीने आत्महत्या केल्याने पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या घटनेमुळे आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे।